नमस्कार. सर्वप्रथम फर्स्ट टाइम जो हॉल मध्ये आले तुमच्यासाठी आता जोरदार क्लॅपिंग झाली. ज्या व्यक्तीने शिकवलं, टिकवलं, घडवलं, जर सर पुण्याला असतील तर पुण्यावर इथून मदत करतात असं माझं ग्रेट अप्लाय माझे ग्रेट गुरु संभाजी सुरवसे सरांना कोटी कोटी वंदन करतो. नाव नांदगाव प्रॉपर वांगी तालुका असा डिस्ट्रिक्ट लातूर. गेल्या 1 वर्षापासून या बिझनेसला सुरुवात केली आहे. या बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर कॉलेज स्टुडंट होतो आणि क्लासेस मध्ये जॉब करत होतो. या दोन्हीला घेऊन या बिझनेसला सुरुवात केली आहे. या बिझनेस मध्ये येण्याचं आणि तुमच्यासमोर बोलण्याचं कारण फक्त एकच आहे की मला जुनाट खोकला होता. बऱ्याच हॉस्पिटलला खर्च केलेला आहे. जवळपास आपल्या कंपनीचे 2 ते 3 महिन्याचा कोर्स करून आज पूर्णपणे मला बरं वाटतंय. आज कसलाही प्रॉब्लेम नाही. आपण ज्या ब्रँड खाली काम करतो त्या ब्रँड साठी आणि आपल्या कंपनीसाठी जोरदार क्लॅपिंग केलं पाहिजे. मी माझा तर इव्हेंट घेतलेलाच आहे. परत पॅलेसवर इव्हेंट घेतलेला आहे. सांडीवरती मुतखडावरती आणि वांगाचे जे प्रॉब्लेम त्याच्यावरती देखील रिझल्ट घेतलेला आहे. हे बघा मी कॉलेज करत हे बिझनेस सुरू केला होता. तुम्ही जे फर्स्ट टाइम इथपर्यंत आला या बिझनेसला समजून घ्या. कंपनी पुण्या माध्यमातून कंपनी कस्टमर सर्टिफिकेट आहे ते समजून घ्या तुम्ही. आणि 1 आयडीचा 2 आयडीचा महत्व समजून घ्या आणि या बिझनेसला सॉल्व करा. ज्या व्यक्तीने तुम्हाला या हॉलमध्ये आणलाय त्या व्यक्तीसोबत तुम्ही 1 ते 1.5 वर्ष राहा. तुम्ही पण माझ्यासकट स्टेजवर येऊ शकता, माझ्यासकट तुम्ही बोलू शकता. अरे पण हे सगळं झालं कोणामुळे? ज्या व्यक्तीने मला शिकवलं, टिकवलं, घडवलं, संभाजी सोबत आणलं. अगोदर ड्रेस कोड देखील करत नव्हतं पण या ब्लेझरवर आणलं, या स्टेजच्या लाईट बनवलं आणि कॉलेज स्टुडंट होतो. कॉलेज करत हे बिझनेस सुरुवात केली. पहिले तर संभाजी सर त्यांना भेटले, नंतर मला संभाजी सरांना भेटू घातलं. म्हणजे त्यांच्यामध्ये जे बदल होऊ लागलाय ते माझ्यामध्ये पण बदल होऊ लागलाय हळूहळू. आज घरातून निघाला तर ड्रेस कोड करूनच जावं असं वाटतं. मला या बिझनेस मध्ये आणणारे, शिकवणारे, टिकवणारे, घडवणारे, या स्टेजच्या लायक बनणारे असे माझे ग्रेट आपल्या कदम अभ्यास सरांना कोटी वंदन करतो. सरांसाठी आता जोरदार क्लॅपिंग झाली पाहिजे. बघा तुम्ही तर गव्हर्नमेंट आहे त्याच्यामध्ये किंवा आपल्याला चांगलाच विचार करतात आपल्याबद्दल, चांगलं फक्त घेऊन जाण्याचा विचार करतात. बघा बाहेर टाळणारे पण बोलवतो बरेच आहेत. तेव्हा तरक्की होगी तो गिराने वाले भी होंगे, तरक्की होगी तो गिराने वाले भी होंगे, तुम तैयार रहना आजमाने वाले भी होंगे. बघा